सारथी, महाज्योती आणि बार्टी या संस्थांशी संबंधित पीएचडी धारक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळत नसल्यानं पुणे ते मुंबई असा लॉंग मार्च काढायचं ठरवलेलं आहे। पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यातनं या लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे। पुढचे काही दिवस पुणे ते मुंबई हे अंतर पायी चालत हे विद्यार्थी विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत मुंबईत पोहोचणार आहेत। मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी सारथी, ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती तर आदिवासी आणि इतर समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी ही संस्था काम करते। मात्र काही महिन्यांपूर्वी या तीनही संस्थांचा शिष्यवृत्ती वाटपाचा अधिकार राज्य सरकारनं काढून घेतल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे। शिष्यवृत्ती मिळत नसल्याची किंवा मिळणारी शिष्यवृत्ती पुरेशा विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचा एक कॉमन जो काही प्रश्न आहे किंवा सर्वांचा एकच असा जो प्रश्न आहे तो या सगळ्यांना एकत्रित आंदोलन करण्यासाठी भाग पाडतोय। आपण काही विद्यार्थ्यांशी बोलूयात। आता किती विद्यार्थी जे आहेत ते पात्र आहेत? तुमची मागणी किती विद्यार्थ्यांची आहे? नक्की काय घडतंय? आमची अशी मागणी आहे जी बार्टी, सारथी, महाज्योती ह्या तिन्ही संस्था वेगवेगळ्या प्रवर्गासाठी स्थापन झालेल्या आहे। अनुसूचित जातीसाठी बार्टी स्थापन झालेली आहे, ओबीसी भटकेमुक्तांसाठी महाज्योती स्थापन झाली आहे आणि मराठा कुणबीसाठी सारथी संस्था स्थापन झाली। या संस्थेतले जे 2022 आणि 23चे अर्जदार प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे आहेत। महाज्योतीचे जवळपास 1238हून अधिक अर्जदार आहेत, सारथीचे 1200च्या आसपास अर्जदार आहेत आणि बार्टीचे पण एक 800च्या आसपास अर्जदार आहेत। या सगळ्या अर्जदारांना तुम्ही गेली 2 वर्ष झाले ही फेलोशिप त्यांनी एक निर्णय घेतला, असा अन्यायकारक निर्णय घेतला। या तिन्ही संस्थांना स्वायत्त दर्जा दिलेला होता आणि ह्या तिन्ही संस्थांचे जे प्रमुख अध्यक्ष होते हे मंत्री होते आणि त्यांनी यांचा सगळा अधिकार थांबवून एक उच्चस्तरीय समिती केली आणि ह्या उच्चस्तरीय समितीने काय केलं तर ह्या संस्थांचं सार्वभौमत्व संपून टाकलं आणि तेच तिकडून निर्णय घेतात। आता तुम्ही पुण्यातून मुंबईला चालत जायचं म्हणताय, तर बरोबर अधिवेशनाच्या काळामध्येच तुम्ही तिथं पोहोचण्याची शक्यता आहे। नक्की काय त्या ठिकाणी मागणी असणार आहे? कोणाला भेटणार आहे? आम्ही आता फुलेवाड्यापासून जिथून आपले बहुजनाच्या शिक्षणाची दारं खुली झाली अशा ठिकाणी आम्ही सगळे समाजातली बहुजन एकत्र झालोत आणि आता इथून आमचा लॉंग मार्च हा पुण्यावरून मुंबई विधान भवनात जाईल आणि थेट आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत। आणि त्याच्यात प्रमुख 2च मागण्या आहेत की ह्या तीनही संस्थांचं जे स्वायत्त होतं, ज्या स्वायत्ताने ह्या संस्था स्थापन केल्या होत्या आणि बहुजनांच्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावं, ते जी स्वायत्त काढून टाकण्यात आलेलं आहे ते स्वायत्त परत त्यांना बहाल करा। आणि दुसरी गोष्ट की ही जी काही 1.5-2 वर्षापासून या सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप रखडलेली आहे ती पात्र संशोधक विद्यार्थ्यांना तुम्ही फेलोशिप द्या आणि त्यांच्या संशोधनाला मदत करा। एकीकडे विद्यार्थी ज्या ठिकाणी 2.5 वर्षापासून सातत्याने आंदोलनं करतायत त्या विद्यार्थ्यांचा निर्णय घ्यायला शासन म्हणतंय की आमच्याकडे निधी नाही आहे, पण तेच आपण दुसरीकडे बघितलं तर जे मोठमोठे उद्योगपती आहेत त्यांचे करोडोचे जे लोन्स असतात ते माफ करण्यात येतात। मग श्रीमंत लोकांसाठी द्यायला तुमच्याकडे पैसा आहे, पण जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही। एकेकाळी एक घोषणा आली होती की पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया। मग ही जी शिक्षणाची आमची वाटचाल आहे तीच शासनाने कुठेतरी थांबवलेली आहे। एकीकडे जो उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत पडतो त्याला 5-6 दिवसातच राज्यसभेचं सदस्यत्व मिळतं, पण जे विद्यार्थी रात्रंदिवस कष्ट करतायत, आंदोलनं करतायत त्यांचा निर्णय घ्यायला शासनाला 2.5 वर्ष लागतंय, ही फार खेदाची बाब आहे। कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।